हे गाईस, आपण बनवणार आहेत गाजराचा हलवा. पहिलं गाजरला चांगलं त्याचं साल्ट छेलून घेतलं, हे असं. नंतर त्याला कट केलं, त्याला उकडायसाठी पहिलं आपण उकडून घ्यायचं. नंतर स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलं, ते खराब पाणी टाकून दिलं. परत अजून स्वच्छ पाणी घेतलं, कुकरचं झाकण लावलं आणि गॅसला लावायला ठेवलं. जोपर्यंत ते उघडत नाही तोपर्यंत आपण दुसरे काजू बदाम मनुके घेऊन त्याला ग्राइंड केलं. नंतर आपले उकडून झाले गाजर. नंतर गाजर उकडलेले त्याला मॅश केलं, बाजूला केलं. गॅस चालू करत होते, गॅसच चालू केला नाही खालून बटन बघा. परत अजून गॅस चालू केला, हां आता चालू झाला गॅस. चला लावा. टाकलं शुद्ध गाईचं घी, सगळे आपले काटलेले मनुके वगैरे सगळं ह्याच्यामध्ये तुपामध्ये तळून घेतलं चांगलं. नंतर तळल्यानंतर लाल होऊ दे परत बाजूला काढलं. गाजर टाकले उकडलेले मॅश केलेले, त्याला थोडंसं हलवून घ्यायचं लाल होईपर्यंत. नंतर 2 मिनिट वेट करायचा. नंतर साखर टाकायची आपल्या चवीनुसार. कोणाच्या घरी जास्त लागती तर कोणाच्या कमी लागते. माझ्या तरी घरी जास्तच लागते, त्याचा काही विषयच नाही. चला पुढं त्याला आता चांगलं हलवायचं. साखर पूर्ण ह्याच्या गाजरमध्ये मेल्ट होईपर्यंत त्याला हलवतच राहायचं. हलवलं पुढं. आता आपली हे साखर मेल्ट झालेली आहे. नंतर त्याला थोडा वेळ पकवून घेतलं. नंतर मध्ये दूध टाकलं. दूध पण जरा चांगलंच टाकायचं, साय असली तर बेटर राहील. त्याला चांगलं हलवलं. नंतर आपण तळलेले हे गाजरामध्ये टाकून घ्यायचे. नंतर थोडंसं उकडू द्यायचं. वरती प्लेट वगैरे ठेवायची जरा 5 मिनिटानंतर बघा हे आपला बनलेला आहे गाजरचा हलवा. मस्त चकचकीत, खायला स्वादिष्ट.